लग्नाच्या अवघ्या 10 दिवसांत पतीने दिला विश्वासघात, पण ती खचली नाही. सुप्रिया कर्णिक यांचा थरारक जीवन प्रवास. प्रेक्षकांना खळखळून हसवणारी एक अभिनेत्री, पण तिच्या आयुष्यात असा एक प्रसंग आला ज्याने तिचं संपूर्ण आयुष्य हादरून गेलं. लग्नाच्या अवघ्या 10 दिवसांत तिचा पती घरातून अचानक गायब झाला. जाताना त्याने घरातील रोख रक्कमही नेल्याचा आरोप तिने केला. एका नववधूच्या आयुष्यात यापेक्षा मोठा धक्का कोणता असू शकतो? पण ही कथा फक्त एका फसवणुकीची नाही. ही कथा आहे संघर्षाची, जिद्दीची आणि स्वतःच्या हिमतीवर पुन्हा उभं राहिलेल्या एका अभिनेत्रीची. वेलकम चित्रपटात अक्षय कुमारच्या मामीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या सुप्रिया कर्णिक यांच्या आयुष्याचा हा प्रवास जितका धक्कादायक आहे तितकाच प्रेरणादायीही आहे. मित्रांनो, पडद्यावर कलाकारांचं आयुष्य नेहमीच रंगीबेरंगी दिसतं. महागडे कपडे, प्रसिद्धी, टाळ्यांचा कडकडाट आणि चाहत्यांचं प्रेम. पण या झगमगाटामागे किती संघर्ष, किती अश्रू आणि किती अपयश दडलेलं असतं हे फार कमी लोकांना माहिती असतं. आज आपण अशाच एका अभिनेत्रीची कथा जाणून घेणार आहोत. अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका सहजपणे साकारणाऱ्या सुप्रिया कर्णिक यांची. बालपण, साध्या कुटुंबातील मुलगी. सुप्रिया कर्णिक यांचा जन्म मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला. घरात आई-वडील आणि 2 मोठ्या बहिणी असा छोटासा परिवार होता. लहानपणापासूनच त्या अत्यंत स्पष्टवक्त्या, धाडसी आणि उत्साही होत्या. शाळेत असताना नाटकं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्टेजवर उभं राहण्याच्या त्यांना विशेष आवड होती. मात्र त्यावेळी त्यांना अभिनेत्री व्हायचंय असं ठाम स्वप्न नव्हतं. त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचं होतं स्वतःच्या पायावर उभं राहणं. घरची परिस्थिती फार श्रीमंत नव्हती, त्यामुळे लहान वयातच जबाबदाऱ्यांची जाणीव त्यांना झाली. जगण्यासाठी मिळेल ते काम. अनेकांना वाटतं की कलाकार थेट अभिनय क्षेत्रात येतात, पण सुप्रिया कर्णिक यांचा प्रवास पूर्णपणे वेगळा होता. त्यांनी मुलांच्या शिकवण्या घेतल्या, टायपिस्ट म्हणून काम केलं, एका कार्यालयात सेक्रेटरी म्हणून नोकरी केली, शेअर मार्केटमध्ये काम केलं, रिअल एस्टेट क्षेत्रातही अनुभव घेतला. एवढंच नाही तर कार रिपेअरिंगशी संबंधित कामही त्यांनी केलं. त्यांच्या मते कोणतंही काम छोटं नसतं, काम प्रामाणिकपणे करणं महत्वाचं असतं. हीच विचारसरणी पुढे त्यांच्या यशाचा पाया ठरली. सौदी अरेबियातील अनोखा अनुभव. दरम्यान त्यांना परदेशात नोकरीची संधी मिळाली. त्या सौदी अरेबियात गेल्या आणि फ्लाईट अटेंडंट म्हणून काम करू लागल्या. तेथील नियमांनुसार त्यांना बुरखा परिधान करावा लागत असे. भारतातील मोकळ्या वातावरणातून थेट अशा वेगळ्या संस्कृतीत जाणं हा त्यांच्यासाठी मोठा अनुभव होता. पगार चांगला होता, नोकरी सुरक्षित होती, पण मन मात्र समाधानी नव्हतं. त्यांना सतत वाटत होतं, हे माझं आयुष्य नाही. आणि शेवटी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. सर्व काही सोडून त्या भारतात परतल्या. हा निर्णय धाडसी होता, कारण त्यांच्याकडे पुढे काय करायचं याचं उत्तर नव्हतं, पण स्वतःवरचा विश्वास मात्र होता. एक सल्ला आणि आयुष्य बदललं. भारतात परतल्यानंतर त्यांची एका मैत्रिणीशी भेट झाली. त्या मैत्रिणीने सहज विचारलं, तू मॉडेलिंग का करत नाहीस? सुरुवातीला सुप्रिया हसल्या. त्यांना वाटलं, मी आणि मॉडेलिंग? पण मैत्रिणीच्या आग्रहामुळे त्यांनी काही फोटोशूट केले, काही जाहिरातींसाठी ऑडिशन दिल्या आणि आश्चर्य म्हणजे त्यांची निवड झाली. याच क्षणापासून त्यांच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. अभिनयात पहिलं पाऊल. 1992 मध्ये त्यांना कानून या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. पहिल्यांदाच कॅमेरासमोर उभं राहताना त्या खूप घाबरल्या होत्या, पण एक गोष्ट त्यांनी ठरवली होती, काम मिळालं आहे तर ते मनापासून करायचं. त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे दिग्दर्शक प्रभावित झाले आणि हळूहळू नवीन संधी मिळू लागल्या. याच काळात सुप्रिया कर्णिक यांनी स्वतःला एक वचन दिलं, आता मागे वळून पाहायचं नाही. मुंबईतल्या एका साध्या मुलीने संघर्ष करत अभिनयात प्रवेश केला, पण पुढे तिचं नाव अशा अभिनेत्रींच्या यादीत जाऊन बसलं ज्यांनी मोठ्या भूमिका नसतानाही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण केली. कानून या मालिकेनंतर सुप्रिया कर्णिक यांच्यासमोर संधींची दारं हळूहळू उघडू लागली. त्या काळात दूरदर्शन मालिका म्हणजे कलाकारांसाठी मोठं व्यासपीठ होतं. प्रत्येक भूमिकेसाठी शेकडो कलाकार ऑडिशन द्यायचे. अशा स्पर्धेत टिकून राहणं सोपं नव्हतं.
पण सुप्रिया यांच्याकडे खास गुण होता. त्या कोणत्याही भूमिकेला ही छोटी आहे असं कधीच म्हणाल्या नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक भूमिका म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती. याच वृत्तीमुळे निर्माते आणि दिग्दर्शक त्यांच्यावर विश्वास ठेवू लागले. तिसरा डोळाने मिळवून दिली ओळख. 1996 मध्ये आलेल्या तिसरा डोळा या मराठी मालिकेने सुप्रिया कर्णिक यांना घराघरात पोचवलं. या मालिकेत त्यांनी अभिनेते रमेश भाटकर यांच्यासोबत काम केलं. रमेश भाटकर त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. त्यांचा चेहरा आता मराठी प्रेक्षकांसाठी परिचित झाला होता. आता त्यांना फक्त मालिका नव्हे तर चित्रपटांच्या ऑफर्सही येऊ लागल्या. बॉलिवूडची दारं खुली झाली. मराठीतील यशानंतर हिंदी मनोरंजन विश्वानेही त्यांच्याकडे लक्ष दिलं. सुरुवातीला छोट्या भूमिका मिळाल्या, पण सुप्रिया कर्णिक यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्या काही मिनिटांसाठी पडद्यावर दिसल्या तरी प्रेक्षक त्यांना लक्षात ठेवायचे. त्यांचा चेहरा, त्यांची संवाद फेक आणि त्यांची नैसर्गिक कॉमिक टायमिंग ही त्यांची मोठी ताकद होती. एकामागून एक मोठे चित्रपट. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. जिस देश में गंगा रहता है या चित्रपटातून त्यांना अधिक ओळख मिळाली. त्यानंतर मुझसे शादी करोगी या चित्रपटातही त्यांनी आपली वेगळी छाप सोडली. आणि मग तो चित्रपट आला ज्याने सुप्रिया कर्णिक यांना संपूर्ण भारतात लोकप्रिय करून टाकलं. वेलकम आणि घराघरात पोहोचलेलं नाव. वेलकम या चित्रपटात त्यांनी अक्षय कुमारच्या मामीची भूमिका साकारली. भूमिका मोठी नव्हती, पण त्यांच्या सहज अभिनयामुळे आणि विनोदी शैलीमुळे ती प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिली. आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला की अनेक जण म्हणतात, अरे या तर सुप्रिया कर्णिक. कलाकारासाठी यापेक्षा मोठं यश कोणतं? प्रेमावर विश्वास ठेवणारी सुप्रिया. व्यावसायिक आयुष्य छान सुरू होतं, काम मिळत होतं, लोकप्रियता वाढत होती. पण प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मनात एक इच्छा असते, कोणीतरी आपलं असावं, आपल्याला समजून घेणारं. सुप्रिया कर्णिक यांच्याही मनात हीच इच्छा होती. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की त्यांना प्रेमावर विश्वास होता, त्या मनापासून नातं जपणाऱ्या होत्या. आणि मग 2012 मध्ये त्यांच्या आयुष्यात एका व्यक्तीची एंट्री झाली. त्याचं नाव होतं लक्ष्मीकांत नायडू. दोघांची ओळख वाढली, संवाद वाढले, विश्वास निर्माण झाला आणि काही काळातच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्वप्नवत लग्न, पण पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं. 29 मार्च 2012 सुप्रिया कर्णिक यांच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं. नव्या संसाराची स्वप्न रंगू लागली. त्यांना वाटलं आता आयुष्याला स्थैर्य मिळेल. पण त्यांना कल्पनाही नव्हती की पुढचे काही दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी ठरणार आहेत. लग्नाच्या अवघ्या 10 दिवसांत असं काय घडलं की सुप्रिया कर्णिक यांना थेट पोलीस स्टेशन गाठावं लागलं. त्यांचा पती अचानक कुठे गायब झाला आणि या धक्क्यानंतर त्यांनी स्वतःला कसं सावरलं? लग्नानंतरचा सर्वात मोठा धक्का. 29 मार्च 2012 हा दिवस सुप्रिया कर्णिक यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस ठरावा अशी त्यांची अपेक्षा होती. आयुष्याचा जोडीदार मिळाला होता. नव्या संसाराची स्वप्न डोळ्यांत होती. पण नियतीने काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. लग्नानंतरचे पहिले काही दिवस अगदी सामान्य गेले. सुप्रिया नव्या आयुष्याची स्वप्न रंगवत होत्या. काम आणि संसार यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू होता. पण त्याचवेळी त्यांना पतीच्या वागण्यात काही विचित्र गोष्टी जाणवू लागल्या. कधी अचानक बाहेर जाणं, कधी फोनवर गुप्तपणे बोलणं, कधी काही प्रश्न विचारले तर विषय बदलणं. सुरुवातीला त्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, कारण त्यांना वाटलं नवं नातं आहे, थोडा वेळ दिला तर सगळं सुरळीत होईल. पण पुढे जे घडलं त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अवघ्या 10 दिवसांत संसार उद्ध्वस्त. लग्नाच्या अवघ्या 10 दिवसांनी एके दिवशी सुप्रिया घरी आल्या, पण घरात पती नव्हते. सुरुवातीला त्यांना वाटलं कदाचित काही कामानिमित्त बाहेर गेले असतील. त्यांनी फोन केला, फोन लागत नव्हता. पुन्हा पुन्हा प्रयत्न केले, उत्तर नाही. तास गेले, दिवस सरला, पण त्यांचा काहीच पत्ता नव्हता. तेव्हा त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. रोख रक्कमही गायब. सुप्रिया यांनी घर तपासलं. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की घरात ठेवलेली सुमारे 35,000 रुपयांची रोख रक्कमही नव्हती. त्यांनी नंतर माध्यमांशी बोलताना दावा केला की पती घर सोडून जाताना ती रक्कमही घेऊन गेले होते. हा धक्का फक्त आर्थिक नव्हता, त्याहून मोठा धक्का होता विश्वास तुटण्याचा. ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं ठरवलं तीच व्यक्ती अचानक कोणताही संपर्क न ठेवता निघून गेली होती. थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव. काय करावं, कोणाकडे जावं अशा अवस्थेत त्यांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. घडलेला प्रकार सविस्तर सांगितला. आपल्या लग्नाचे पुरावेही पोलिसांना दिले. त्यांना आशा होती की किमान सत्य समोर येईल. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार
पतीच्या कुटुंबियांनी हे लग्न मान्य करण्यास नकार दिला. ही गोष्ट सुप्रिया यांच्यासाठी आणखी वेदनादायक होती, कारण त्या फक्त पतीच नव्हे तर संपूर्ण परिस्थितीशी एकट्याने लढत होत्या. मुलाखतीत केलेला स्पष्ट खुलासा. नंतर एका मुलाखतीत सुप्रिया कर्णिक यांनी प्रेमाबद्दल बोलताना सांगितलं, मी अनेकदा प्रेमात पडले, पण प्रत्येक वेळी काहीतरी शिकायला मिळालं. त्यांनी हेही सांगितलं की एकदा एका व्यक्तीने त्यांची फसवणूक केली होती. तेव्हा त्यांनी त्या व्यक्तीला चांगलाच जाब विचारला आणि पुन्हा कोणत्याही मुलीसोबत असं करू नकोस अशी ताकीद दिली. या विधानातून एक गोष्ट स्पष्ट दिसते. सुप्रिया कर्णिक या अन्याय सहन करून गप्प बसणाऱ्या नव्हत्या. पूर्णपणे कोसळल्या का? अशा घटनेनंतर कोणताही माणूस खचू शकतो, पण सुप्रिया यांनी स्वतःला तसं होऊ दिलं नाही. काही काळ त्या मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होत्या, पण त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारला, एका चुकीच्या व्यक्तीमुळे मी माझं संपूर्ण आयुष्य का उद्ध्वस्त करून घ्यावं? याच प्रश्नाचं उत्तर शोधताना त्यांच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. या कठीण काळात त्यांनी अध्यात्माचा आधार घेतला. ध्यान, योग, आत्मचिंतन, सकारात्मक विचार यातून त्यांनी स्वतःला सावरलं. त्या सांगतात, खरा आनंद बाहेर नाही, तो आपल्या मनात असतो. हळूहळू त्या पुन्हा अभिनयाकडे वळल्या. काम सुरू केलं, स्वतःला पुन्हा उभं केलं आणि सिद्ध केलं की संकट कितीही मोठं असलं तरी माणसाची इच्छाशक्ती त्याहून मोठी असते. आयुष्यात काही जखमा अशा असतात ज्या काळाने भरून निघतात, पण त्यांचे व्रण कायम राहतात. मात्र काही लोक त्या व्रणांनाच आपली ताकद बनवतात. सुप्रिया कर्णिक यांनीही नेमकं हेच केलं. लग्नानंतरच्या त्या धक्कादायक प्रसंगाने त्यांना मानसिकदृष्ट्या हादरवलं होतं, पण त्या एका गोष्टीवर ठाम होत्या, माझं आयुष्य एका चुकीच्या निर्णयामुळे थांबणार नाही. आणि म्हणूनच त्यांनी स्वतःला पुन्हा सावरायला सुरुवात केली. कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी स्वतःला कामात झोकून दिलं. त्यांच्या मते काम हेच माझ्यासाठी सर्वात मोठं औषध ठरलं. पुन्हा मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये आणि विविध कलात्मक प्रकल्पांमध्ये त्या सक्रिय झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच हसू दिसू लागलं. पण यावेळी त्या हसण्यामागे आयुष्याने शिकवलेला मोठा धडा होता. पुन्हा लग्नाचा विचार न करण्याचं कारण त्यांनी सांगितलं की आयुष्यात प्रेम आणि नात्यांचा आदर आजही आहे, पण कोणतंही नातं हे विश्वासावर उभं असतं. विश्वास तुटला की नात्याचा पाया कोसळतो. त्यामुळे त्यांनी पुढे स्वतःच्या आयुष्याला वेगळ्या पद्धतीने स्वीकारलं. त्यांनी स्वतःच्या आनंदाला प्राधान्य दिलं. या संपूर्ण प्रवासात त्यांचा कल अध्यात्माकडे अधिक वाढला. ध्यान, आत्मपरीक्षण, सकारात्मक विचार आणि मनःशांती या गोष्टी त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवल्या. त्या अनेकदा सांगतात की आयुष्यात किती पैसा कमावला, किती प्रसिद्धी मिळाली, यापेक्षा मन शांत असणं जास्त महत्वाचं आहे. आज अनेक तरुण तरुणींना त्या सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन करताना दिसतात. सुप्रिया कर्णिक यांच्या आयुष्यातून आपण काय शिकू शकतो? त्यांच्या जीवनातून अनेक महत्वाचे धडे मिळतात. पहिला धडा, कोणतंही काम लहान नसतं. शिकवण्या घेणारी, टायपिस्ट, रिअल इस्टेटमध्ये काम करणारी, परदेशात फ्लाईट अटेंडंट म्हणून काम करणारी हीच महिला पुढे बॉलिवूडमध्ये पोहोचली. यश हे एका दिवसात मिळत नाही, ते सातत्याने केलेल्या मेहनतीचं फळ असतं. दुसरा धडा, संकट आलं म्हणून आयुष्य संपत नाही. कधी कधी आपल्याला सर्वात जास्त दुखावणारे लोक आपलेच असतात, पण त्यांच्यामुळे स्वतःचं आयुष्य थांबवणं योग्य नसतं. सुप्रिया कर्णिक यांनी स्वतःला सावरलं, पुन्हा उभं केलं आणि नव्याने जगायला सुरुवात केली. तिसरा धडा, स्वाभिमानाने जगणं. प्रसंग कितीही कठीण असला, स्वतःचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास सोडायचा नाही. याच गोष्टीने त्यांना पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली. आजही त्या अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांचा अनुभव, त्यांची स्पष्ट वक्तेपणा आणि त्यांचं सकारात्मक व्यक्तिमत्व यामुळे त्यांना आजही प्रेक्षकांचं प्रेम मिळतं. त्यांनी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले, पण प्रत्येक वेळी त्या अधिक मजबूत बनून पुढे आल्या. लोक म्हणतात, आयुष्य प्रत्येकाला दुसरी संधी देतं, पण ती संधी ओळखून तिचा स्वीकार करणारे फार कमी असतात. सुप्रिया कर्णिक यांची कहाणी ही केवळ एका अभिनेत्रीची बायोग्राफी नाही, तर ती प्रत्येक त्या व्यक्तीची कथा आहे ज्याने आयुष्यात विश्वासघात पाहिला, अपयश अनुभवलं, अश्रू ढाळले, पण तरीही हार मानली नाही. त्यांनी सिद्ध करून दाखवलं की परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही. तुमचा निर्णय, तुमची जिद्द आणि स्वतःवरचा विश्वास हेच तुमचं भविष्य घडवतात. म्हणूनच सुप्रिया कर्णिक यांचा प्रवास केवळ मनोरंजन क्षेत्रापुरता मर्यादित राहत नाही, तर तो प्रत्येकासाठी प्रेरणा बनतो. मित्रांनो, सुप्रिया कर्णिक यांच्या आयुष्यातील कोणता प्रसंग तुम्हाला सर्वात जास्त भावला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा.
अशाच मराठी कलाकारांच्या संघर्षमय, प्रेरणादायी आणि पडद्यामागच्या खऱ्या कहाण्या पाहण्यासाठी फिल्मी मराठी KMW चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.